नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. तो म्हणजे महाराष्ट्र राज्य बरोबरच ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग सुरू होणार आहे पहिल्यांदा. इथून पुढे आता परीक्षा संपल्यानंतर एक महिना ते 1 महिना 10 दिवसाच्या आत रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर तिथून पुढे 1 महिन्याच्या आत आपल्याला ऑल इंडिया कोट्याची MCC ऑल इंडिया काउन्सिलिंग सुरू होणार आहे. वास्तविक पाहता काउन्सिलिंगचे एकूण 3 प्रकार आहेत. एक तर ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग. संपूर्ण भारत देशामध्ये जे संपूर्ण 450 कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे MBBS आणि जवळपास 130 कॉलेजेस गव्हर्नमेंटचे BDS कॉलेजेस, या सर्वांची प्रोसेस MCC नावाची ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण करत असते 4 ते 5 राऊंड मधून. ती पहिल्यांदा सुरू होते आणि त्यानंतर पहिला राऊंड झाल्यानंतर आपला महाराष्ट्र राज्यातील CET सेल मार्फत म्हणजे mahaCET.org.in या वेबसाईटवरून महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होत असते. ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्याला भारत देशामधील अगदी संपूर्ण राज्यामधील सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस मधील 15% सीट्ससाठी अप्लाय करता येऊ शकत असतं. त्याच्यासाठीची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू असते. ओपन आणि EWS साठी 10,000 रुपये डिपॉझिट MCC म्हणजे गव्हर्नमेंटकडे भरावं लागतं आणि 1,000 रुपये फीज भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मध्ये OBC आणि SC ST या तिन्ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आपल्याला 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीस भरून आपल्याला MCC कडे रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं. त्या MCC मध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्येक राऊंड मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. त्यामध्ये पहिल्यांदा रजिस्ट्रेशन फीस भरून करणे, त्यानंतर जो काही चॉईस फिलिंग असतं, चॉईस फिलिंग म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग असं म्हणतात, आणि त्यानंतर आपला रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज घ्यायचं असतं. आता त्याच्यामध्ये प्रत्येक राऊंड वाईज रूल वेगवेगळे आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑल इंडिया कोटा मध्ये कोणते जे काही ऑल इंडिया कोट्यामध्ये तुमच्या महाराष्ट्र राज्यामधील किंवा भारत देशातील सर्व ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी मार्फत कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण ऍडमिशन घेता येऊ शकतं हे आज अगोदर पहिले पाहूया. ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या MCC थ्रू ज्यावेळेस पहिल्यांदा प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस संपूर्ण भारत देशामधील MBBS आणि BDS साठी ऑल इंडिया मधील सर्व MBBS आणि BDS चे गव्हर्नमेंट कॉलेजमधील 15% सीट्स यामध्ये भरले जात असतात. त्याचबरोबर संपूर्ण भारत देशामध्ये एकूण 20 एम्स कॉलेजेस आहेत. ह्या एम्स कॉलेजेस मध्ये 100% सीट्स हे कॅटेगरी वाईज ओपन, EWS, OBC आणि SC ST या 5 कॅटेगरी वाईज आपल्याला 100% सीट्स हे MCC काउन्सिलिंगच्या 5 राऊंड मधून भरले जात असतात. दुसरा महत्वाचा मुद्दा, खरं तर एकूण 4च राऊंड असतात. राऊंड 1, 2, 3 आणि आपण स्टे वेकन्सी राऊंड असं म्हणतो. त्याचबरोबर या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये AFMC म्हणजे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी सुद्धा 150 सीट्स आहेत आणि हे 100% सीट सुद्धा ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये भरले जात असतात. त्याचबरोबर AMU म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी या ठिकाणी प्रत्येकी 150 सीट्स आहेत. हे सुद्धा 100% सीट्स आपल्याला ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून भरले जात असतात. त्याचबरोबर जिपमर म्हणजे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च नावाने एक जिपमरचे कॉलेज आहे की ज्या ठिकाणी 200 सीट्स असणारं पॉंडेचेरी किंवा पुदुचेरी या ठिकाणी एक कॉलेज आहे की जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॉलेज आहे. आणि दुसरं कराईकाल या ठिकाणी एक 50 सीट्स उपलब्ध असणारं एक कॉलेज आहे, त्याला जिपमर असं म्हणतो. ह्या जिपमरचे 100% सीट सुद्धा ऑल इंडिया कोट्यामधून भरले जात असतात. त्याचबरोबर BDS चे जे संपूर्ण भारत देशामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 5 आहेत, तसेच संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व गव्हर्नमेंट BDS कॉलेजमधले 15% सीट सुद्धा ऑल इंडिया कोट्यामधून भरले जात असतात. त्यामुळे पहिल्यांदाच प्रक्रिया आपल्याला सुरू करायची ती महाराष्ट्र राज्यातील सुरू होणार नाही, तर ऑल इंडिया कोट्यामध्ये सुरू होत असते. महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा प्रत्येक राज्यामधल्या 85% सीट्स हे त्यांच्या राज्याची प्रक्रिया पूर्ण करत असते, परंतु ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% गव्हर्नमेंट मधले सीट्स भाग घेत असतात. प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट ज्याला कॉलेज म्हणतो
त्या MBBS कॉलेजेसमध्ये मात्र महाराष्ट्र राज्य असेल किंवा इतर कोणत्याही राज्यातील प्रायव्हेट कॉलेज ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये भाग घेत नाही. ती प्रक्रिया त्यांची स्टेट काउन्सिलिंग अथॉरिटी जी असते ती अथॉरिटी त्यांच्या राऊंड मधून आपल्याला ऍडमिशन देत असते. महाराष्ट्र राज्य हे क्लोज्ड स्टेट आहे. या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यातला माणूस हा 85% सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये येऊ शकत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या MCC मधून संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या 59 डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBBS आणि BDS चे 100% सीट्स, 85% ज्या सीट्स भरले जातात त्याला मेरिट किंवा मॅनेजमेंट कोटा म्हणतात आणि 15% जे सीट्स असतात त्याला आपण NRI कोटा म्हणतो. हे सर्वचे सर्व MCC थ्रू भरणाऱ्या सीट्स मधून भरले जात असतात. एकंदरीत आपल्याला ऑल इंडिया काउन्सिलिंग जी प्रक्रिया आहे ती रिझल्ट नंतर लगेच महिनाभराच्या आत सुरू होत असते. त्यानंतरच आपल्या महाराष्ट्र राज्यातली प्रक्रिया किंवा त्या राज्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्याला आता सर्वात महत्वाचा टॉपिक असेल ती ऑल इंडिया कोट्यामध्ये कोणी भाग घ्यायचा आहे. एक तर या ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे रँक 2000च्या आत आहे, ऑल इंडिया रँक, अशा विद्यार्थ्यांनी एम्स जिपमर साठी ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यातल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 15% ऑल इंडिया कोट्यामधून सुद्धा आपल्याला भाग घेता येऊ शकतं. BHU, AMU, AFMC, जिपमर यासारख्या नामवंत संस्थेमध्ये आपल्याला हाय मेरिटचे म्हणजे 650च्या वरती किंवा 660-70च्या वरती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये भाग घेता येऊ शकतं. त्याचबरोबर 400, 350 किंवा 300 मार्क्स विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया कोट्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी 2,05,000 रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यामध्ये आपल्याला संपूर्ण भारत देशामधील डीम्ड कॉलेजमधील MBBS आणि BDSच्या प्रक्रियेसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग भरून आपल्याला त्या ठिकाणी चॉईस प्रक्रियेमध्ये जाता येऊ शकत असतं. आपण आताच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं बघा की या आता जी आपण काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होणार आहे त्याच्यामधली सर्वात महत्वाची जी प्रोसेस आहे ती आपल्याला ऑल इंडिया काउन्सिलिंग आहे आणि ती MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी नावाच्या प्रोसेसने सुरू होत असते आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेटिंग करणारे इन्स्टिट्यूट्स कोणत्या आहेत याचा आपण अभ्यास केला. कदाचित ही गोष्ट तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.